बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए। बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए। झूठे बड़प्पन को छोड़ कभी सच्चा बन जाना चाहिए। बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए। वो क्या चाहते हैं पता है? त्या सत्रात आम्ही सर्वजण एकत्र झालो, मुले मुले एकत्र झालो, आमचे टीचर असो, असे सगळेजण एकत्र झालो. वो एक साथ रहना चाहते हैं, सब घुल मिलकर एक साथ। वो नहीं जानते कि जेंडर क्या होता है, जाति और धर्म क्या होता है। वो नहीं जानते कि रंगों से भेदभाव कैसे करते हैं। वो तो बस इतना जानते हैं कि जिंदगी जी भर के जीने के लिए होती है, बेशुमार हंसने और खेलने के लिए होती है, और इसका अधिकार सबको है। इसीलिए तो बच्चों के साथ कभी कभी बच्चा बन जाना चाहिए। झूठे बड़प्पन को छोड़ कभी सच्चा बन जाना चाहिए। बच्चों के साथ कभी कभी बच्चा बन जाना चाहिए। पता है हम सब असल में कैसे हैं? प्यार से भरे हुए। जे टीचर म्हणजे असं लाजत होते खेळायला, ते टीचर आमच्या सगळं नाचले खेळले गायले आमच्या संगते. हम सब अपने अंदर एक बचपन छुपाए रहते हैं। ना तो उसे कुछ कहने देते हैं और ना ही उससे कुछ कहते हैं। हम सब अपने अंदर एक बचपन छुपाए रहते हैं। हमें कहानियां पसंद है, कभी सच्ची तो कभी काल्पनिक, मगर हमें कहानियां पसंद है। पता है वो और क्या चाहते हैं? वो चाहते हैं कि कोई तो हो जो उन्हें सुने, कोई तो हो जो उन्हें समझे, कोई जो उनसे सवाल ना करे, और कोई जो उनकी सच्चाई जानकर भी बवाल ना करे। कोई जो सच्चे दिल से उनसे ये कह दे कि तुम जैसे भी हो एक अच्छे इंसान हो। कोई उनसे ये कहे कि एक अच्छा इंसान होने के सारे गुण तुम में मौजूद है। तुम बेशक एक सुकून की जिंदगी जी सकते हो कभी भी। बच्चे बड़े पाक होते हैं। ये साफ सुथरापन उनसे सीख कर अपने दिलों में भर लेना चाहिए, है ना? इसीलिए तो कह रही हूं, कभी कभी बच्चों के साथ बच्चा बन जाना चाहिए। झूठे बड़प्पन को छोड़ कभी सच्चा बन जाना चाहिए। बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए। अपने अंदर का बचपन अनुभव कर पाए तो जिंदगी को करीब से जान पाएंगे। समझ पाएंगे शायद कि हम सब इंसान हैं और बाकी कुछ नहीं। महसूस कर पाएंगे शायद एक साथ रहना और सबको साथ लेकर चलना। नवीन व्यक्तीसंग आपण बोलू शकतो, म्हणजे आपल्याला वेगळी वाटली बोलण्याची, किंवा आपण समजायला त्याला आपल्या मनाची गोष्ट सांगितली, त्यानं दुसऱ्याला जाऊन सांगितलं तर आपलं काय होईल, हे अशी त्याला भेटी अशी मनाने एकमेकाच्या दूर झाली. आणि माणूस आपण एकमेकाशी कसं वागलं पाहिजे, हिंसाचार केला नाही पाहिजे. हे आपण सगळे मुलं असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, सगळे समान राहिले पाहिजे. उन्हें सिर्फ बातें पसंद नहीं आती। ज्यावेळेला आपण बरोबर शिकतो ना, त्यावेळेला ते फक्त शिकवतातच. त्यावेळेला आपण कृती त्यावेळेला आपण कृती करत नाही. पण ज्यावेळेला आपण कृती करतो ना, ते आपल्या काय लक्षात राहतं. त्यामुळं शिकवताना जर कृती जर केली ना, तर ते आपल्या बऱ्यापैकी दिलं. उनके लिए असल बर्ताव भी जरूरी है। मी टाटीमध्ये शिकत आहे. मला असं वाटतं की आज मी जास्त पोराबरोबर बारक्या पोराबरोबर कधी बोलत नाही किंवा कुठल्या मित्राबरोबर जास्त राहत नाही एवढं. आणि आज मला मित्राबरोबर काही संवाद साधता आलं, पोराबरोबर डान्स करता आलं. मी कधी डान्स काही केले नाही, कधी असं नाचलं वगैरे काय नाही. पण मला आज पोरामध्ये राहून आनंद झाला. तुम्ही पण या शाळेत आल्याबद्दल मी धन्यवाद मानतो.
वो बदलाव में विश्वास करते हैं और उसे अनुभव करने की हिम्मत भी रखते हैं। मुली ज्या अगदी रिस्पॉन्स छान देत होत्या त्यातून म्हणजे त्यांनाही फील जो आला वेगळा की आम्ही काहीतरी करू शकतो, बोलू शकतो. हमारा फर्ज है कि हम उनका आदर करें, उनकी छोटी छोटी कोशिशों की सराहना करें। नृत्यात किंवा असं गाणं म्हणायला जास्त आवडत होतं. तर आज मी पहिल्यांदा सगळ्यांसोबत मिळून गाणं म्हणलेले किंवा नाचलेले आणि तुम्ही जे आता सांगितलं ते म्हणजे असं ते लिहायला त्याच्याबद्दल आपण असं कधी म्हणजे मी फिरायला कधी कुणाला माझ्या मनात सांगितलं नव्हतं. माझी एक मैत्रीण आहे श्रद्धा नावाची, तिला सोडून माझ्या मनाला कधी सांगितलं नव्हतं. आज मला वाटते आपण फक्त आपल्या मैत्रिणी सोडून दुसऱ्यांना कधी सांगत नाही तर ते दुसऱ्यांना पण सांगितलं पाहिजे. कारण सगळे म्हणजे सगळे एकाच अर्थात नसतात तर सगळे काही जण चांगले सुद्धा असतात. और अच्छाई पर उनका यकीन कायम रखना हमने उनसे किए बर्ताव पर भी तो निर्भर करता है। हा कधी वगैरे जास्त बोलत नाही. पहिले यावर्षी चाललेला आहे तो, तर थोडं सारखा आजारी पडायचा, पण त्याला थोडं ट्रीट दिली तो आता एवढा खुलके नसतं वाटलं मला त्याला. परत एकदा सांग सगळ्यांना मस्त मोठ्याने. माईक मध्ये बोल. हां बोल. तुला जे वाटतं ते सांग. आजचं काम आवडलं, काम करायचं. ते आवडलं. ओके. एक दूसरे का अलग होना स्वीकारना हमें उनसे सीखना चाहिए। इसीलिए तो बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए, झूठे बड़प्पन को छोड़ कभी सच्चा बन जाना चाहिए। बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए। उनके सवाल कीमती होते हैं, बहुत कीमती। तुला बोलायचं काही बोल. मला असं वाटतं की काही लोकांनी दुसऱ्या लोकांना घाबरवण्यासाठी ते तयार केलं. समजा छोटी मुलं असतील आणि ते ऐकतच नसतील तर पटकन घरचे काय सांगतात, तिकडे जाऊ नको, तिकडे बोलते, आणि मग ते मुलं घाबरतं आणि यांना त्याला सांभाळत बसायला लागत नाही. म्हणजे यांचं काही असतं ना, अशा कामासाठी तयार केलं असेल भूत कोणीतरी मुद्दाम, पण खरं तर काही नाही आहे. और उन सवालों के विवेक से दिए गए जवाब भी बहुत कीमती होते हैं। उन जवाबों तक पहले हमारा पहुंचना हमारे लिए जरूरी बन जाना चाहिए। और यही सब सीखने के लिए बच्चों के साथ कभी बच्चा बन जाना चाहिए। रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य संमेलन 2019, आशाताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ गम्मत उत्सव 2019। आयोजक हिंदूराव पवार, चंद्रहार माने, मधुकर माने, शंकर कणसे, शिवाजी शिंदे, मोहसिन शेख, केतन जाधव, अवनीश माने, रहिमतपूर पंचक्रोशी साहित्य रसिक परिवार, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रहिमतपूर आणि श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ब्रह्मपुरी।